रबडीसारखी दिसणारी खीर पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल ना? चला तर मग पाहूया आजची तांदळाच्या खिरीची रेसिपी, जी अगदी कमी वेळेत होते व घरच्या घरी होते. 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले मी. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता. तांदूळ घेतले तर उत्तमच. आता हे तांदूळ मी धुवून घेतलेले आहे. त्यानंतर मी अजून थोडे पाणी घालणार आहे आणि अर्धा तास भिजण्यासाठी ठेवणार आहे. अर्धा तास भिजून झाल्यानंतर मी आता त्यातील पाणी काढून घेणार आहे. पाणी काढून घेतले आहे आणि आता हे तांदूळ मी मिक्सरला लावणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भिजलेले तांदूळ घेतले आहे. त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालणार आहे मी, जेणेकरून पाणी आणि तांदूळ एकजीव होतील. मिक्सरला लावून झालेले आहे. त्यानंतर आता मी 1 वाटी दूध घेतलेले आहे. त्यानंतर मी अर्धा वाटीने दूध घेणार आहे, म्हणजेच 1.5 वाटी दूध घेणार आहे. तुम्हाला जर दुधाचे प्रमाण जास्त हवे असेल 2 वाटी घेऊ शकता. आता हे मी दूध पातेल्यामध्ये ओतत आहे. आता परत मी अर्धी वाटी दूध घेणार आहे आणि त्यामध्ये ओतणार आहे. तुम्हाला जर दुधाचे प्रमाण जास्त हवे असेल तर तुम्ही ओतू शकता त्यामध्ये. तर 1 वाटी पाणी घेत आहे मी. मला दुधाची खीर बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता, पाण्याऐवजी दूध घेऊ शकता. आता मी हे पाणी त्या पातेल्यामध्ये ओतणार आहे. दूध घातलेल्या पातेल्यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक केलेले भिजवून घेतलेले तांदूळ मी टाकत आहे त्यामध्ये. तांदूळ टाकून झालेले आहे. मी हे मिश्रण हलवून घेत आहे. त्या मिश्रणामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकत आहे. तुम्ही 2 चमचा तूप टाकू शकता. तुम्हाला जर तुपाचे प्रमाण जास्त हवे असल्यास तुम्ही 3 ते 4 चमचे तूप टाकू शकता. गॅस हा मंद आचेवरच आहे. त्याला फ्लेवर येण्यासाठी मी इलायची टाकत आहे त्यामध्ये. परत एकदा मी खीर ती ढवळून घेत आहे. त्यानंतर मी 1 वाटी साखर टाकणार आहे. तुम्हाला जर गोडाचे प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटी किंवा 2 वाटी साखर टाकू शकता. तांदूळ थोड्या प्रमाणात शिजत असल्यावर साखर टाकायला हवी. परत एकदा मी एकजीव करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी आता मनुके आणि बदाम टाकून घेत आहे. बघू शकता किती छान दिसत आहे आपली खीर. अगदी रबडीसारखी दिसत आहे. ओले किसलेले खोबरे मी टाकत आहे त्यामध्ये. परत हलवून घेत आहे मी. अशा प्रकारे खीर आपली शिजून तयार आहे. आता ही तयार झालेली खीर मी सर्विंग बाउलमध्ये घेणार आहे. तुम्हाला ही माझी बनवलेली खीर आवडल्यास नक्की लाईक करा आणि ही खीर नक्की घरी बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही केलेली खीर कशी झाली होती. मी केलेल्या रेसिपीची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि हां,
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.